बाबरी ढाचा ज्यावेळेस पडला त्यावेळेस आम्ही तिथे होतो, भाजपचे नेते तिथे होते, मी खुद्द तिथे होतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र शिवसेनेची जी लोक आता बोलतात, छाती फुगवून सांगतात, ते कोणीही तिथे नव्हतं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता या सगळ्याबाबत बोलायसाठी आपल्यासोबत संजय शिरसाट साहेब आहेत. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐकलंय तुम्ही, काय रिएक्शन द्याल? नाही, देवेंद्र फडणवीस बोलले हे त्यांच्या अँगलने बरोबर आहे आणि जे आता बोंबलतायत ते नव्हते हेही बरोबर आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की बाकीचे कोणी नव्हते. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती आहे की मोरेसर सावे जे आमचे खासदार होते ते त्या कारसेवकामध्ये होते आणि ते लीड सुद्धा करत होते शिवसेना पक्षातर्फे. म्हणून शिवसेनेचा त्याच्यात मोठा हात होताच. परंतु आता बोंबलणारे त्यावेळेला तिथे नव्हते. ते दुसऱ्या वर्तमानपत्रात होते आणि ते राम मंदिराच्या विरोधातच लिहित होते. ही वस्तुस्थिती ती नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रातील बहुतेक कारसेवक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मग ते भाजपचे होते का, शिवसेनेचे होते का, इतर पक्षाचे होते, ज्यांना काही पक्ष नव्हता असेही लोक होते ज्यांना कारसेवक करायची इच्छा होती आणि ते सर्वजण त्यात सहभागी होते. म्हणून सहभाग हा सर्वांचा होता, बोंबलणाऱ्यांचा नव्हता, एवढं मात्र सत्य आहे. त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे सुद्धा होता, कारण तेही आता बोलतायत आणि संजय राऊतांकडे ऑब्व्हियसली होताच. जे होते त्यांचं मी नाव सांगितलं, त्यांच्याबरोबर आम्ही होतो, आम्ही सांगतो. परंतु आता काही लोक म्हणजे ना त्या कार्यक्रमाला होते, ना त्या उत्सवाला होते, ना दगड खायला होते, ना बाबरी पाडायला होते. त्यांना असं वाटतं की नाही आता आपण जर बोललं तर ते खरं होतं आणि लोक मानतील, असा मूर्खपणा ते करतायत. लोक ते ऍक्सेप्ट करणार नाहीत. त्यांच्या पोटात दुखतंय असं काहीच तुम्ही भूमिका म्हणताय. देवेंद्र फडणवीस सुद्धा तेच म्हणाले की राम मंदिराचं उद्घाटन होतंय, ते रुचत नाहीये, पचत नाहीये. मी कालही सांगितलं, राम मंदिराचं उद्घाटन व्हायला जवळपास आजचं जरी तारीख धरली तरी आणखीन तुम्हाला 22 दिवस 23 दिवस आहेत. आणि आज जर काल मी बोललो ना, आज तुम्ही पाहिलं असेल काही लोकांना इन्व्हिटेशन गेलेत. आता यांना आता कोणत्या तरी न्यूज चॅनलमध्ये मी ऐकलं आणि वाचलं सुद्धा एका न्यूजपेपरमध्ये की यांना कुरिअरने निमंत्रण पत्रिका गेल्यात. आता त्यांना अपेक्षा अशी आहे ना की मोदी साहेबांनी येऊन त्यांच्या हातामध्ये पत्रिका दिली पाहिजे. हे यांना कारण काढायचं. निमंत्रण पत्रिका उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या उद्घाटनाला गेले तर त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल की नाही मिळेल? मिळेलच. संजय राऊतला मिळेल नाही ही त्याचं पोटदुखी आहे. परंतु त्यांना एक त्यांची व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल. परंतु हा वाद वाढवायचा, त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा. मी वारंवार सांगतोय, मिठाचा खडा टाकायचं काम संजय राऊत करतोय. हे पाप तो करतोय आणि त्या पापाचे फळं त्याला भोगावं लागतील. हे होते संजय शिरसाट. स्पष्टपणे सांगतायत जे ओरडताय ते खरंच राम मंदिराचा ढाचा ज्यावेळेस बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेस तिथे नव्हते, मात्र अनेक शिवसैनिक होते सोबत, याची आठवण त्यांनी करून दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.